बातमी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मिक कराडच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत। कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे। तर कराडनं त्याच्या अर्जामध्ये खंडणी आणि हत्या प्रकरणात आपला सहभाग नसल्याचा दावा केला आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरू असलेल्या सुनावणीत मोठ्या घडामोडी घडल्या। वाल्मिक कराडची चल आणि अचल स्थावर मिळकत जप्त करण्यासाठी कोर्टात अर्ज करण्यात आला। त्यावर वाल्मिक कराडकडून कोणताही खुलासा दाखल करण्यात आला नाही। त्यावर कोर्टाच्या कार्यवाहीप्रमाणे सुनावणी होणार आहे। त्यामुळे कोर्ट काय आदेश देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं। आरोपी वाल्मिक याने या खटल्यातून मला निर्दोष मुक्त करावे, कारण माझ्या विरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही अशा तऱ्हेचा न्यायालयात अर्ज केलेला आहे। या अर्जावरती न्यायालयाने सीआयडीचं म्हणणं मागितलेलं आहे, जे सीआयडीचं म्हणणं येत्या 24 तारखेला न्यायालयात हजर केलं जाईल। वाल्मिक कराडची नेमकी संपत्ती किती आहे ते आता पाहूया। पुणे, लातूर, परळी, केजसह इतर ठिकाणी रो हाऊस, केजमध्ये 2500 चौरस फुटांचा प्लॉट आणि एक बंगला, किंमत 1,69,00,000 रुपये। बीडच्या दगडवाडीमध्ये शेतजमीन, किंमत 48,26,000। मौजे तडोळी इथं 12 एकर शेतजमीन, किंमत 20,27,000। परळी रोडवर आंबेजोगाई इथं 380 चौरस मीटर बांधकाम, आंबेजोगाईमध्येच 419 चौरस मीटर बांधकाम। बीडच्या दगडवाडीत स्टोन क्रेशर युनिट, दगडवाडी गावात 48 लाखांची शेतजमीन, परळीतील वडगावात 4.5 एकर शेतजमीन, वडगावातच आणखी एक प्लॉट आणि बीडच्या शिरसाळा गावात 581 चौरस मीटर खुला प्लॉट। अशी प्रचंड माया कराडनं जमवली। तर सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात संबंध नसल्याचा दावा वाल्मिक कराडनं कोर्टात केला असून सुटकेसाठी अर्ज करण्यात आला। आज प्रकरण प्रलंबित जे होतं ते मागच्या वेळेला आपण काही कागदपत्रांची मागणी वगैरे केली होती। त्या मागणी संदर्भातल्या पूर्तता थोडी कागदपत्रांची झालेली आहे। आता या प्रकरणामध्ये चार्ज ठेवण्याच्या स्टेजला काम आलेलं आहे। आता आज रोजी आम्ही आरोपी नंबर 1 वाल्मिक कराड यांच्यामार्फत डिस्चार्ज ॲप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्या डिस्चार्ज ॲप्लिकेशनचा सेसाठी आता पुढची तारीख दिलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती दिसत नाही, यावरून त्यांना जेलमध्ये कशी वागणूक मिळते हे स्पष्ट होतं असा आरोप केला। आता देखील जे काही घटना घडलेल्या आहेत त्या तुम्ही बघितलेल्या आहेत, परंतु हे चाललंय काय ह्याचं उत्तर खरं तर आमच्याकडे नाही। आम्ही उत्तर विचारण्याचा प्रयत्न करू, हे तेच उद्देश आहे की काही प्लॅनिंग करायचं असेल परत पुढचं, हे असं असू शकतं। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे बीड जिल्ह्यातील भयावह दहशतीची धक्कादायक माहिती राज्याला झाली होती। त्यामुळे देशमुख हत्या खटल्याकडे राज्याचं लक्ष लागलं। खटल्याच्या कार्यवाहीत वाल्मिक कराडची संपत्ती जमा करण्याची मागणी करण्यात आली। या मागणीवर काय निर्णय होतो हे लवकरच स्पष्ट होईल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।